हॅलो, गुड मॉर्निंग. आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी, कारण आज आमच्या घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेश आहे. त्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत. ह्या दिवसाची वाट पाहण्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहत होतो आम्ही, आणि तो दिवस आला सुद्धा. आणि कसे दिवस गेले काही कळलं सुद्धा नाही घर बांधताना. आणि त्याच्यानंतर भटजींनी अगोदरच्या दिवशी सगळी पूजा मांडून घेतलेली होती. दुसऱ्या दिवशी भटजी आले आणि त्यांचं औक्षण करून घेतलं, आणि भटजींनी मग बाकीच्या इतर विधी सुरुवात केलेली होती. लहान असताना दुसऱ्यांची मोठी घरं पाहत होतो, त्यावेळेला वाटायचं की आपलं सुद्धा असं घर कधी होणार यार. पण तो आज दिवस आला, आणि आमचं अक्षरशः खरंच खूप मोठं स्वप्न पूर्ण झालंय. आणि आज आमचं पूर्णपणे काम म्हणजे घर पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आणि आमच्या 5ही जणांचे खूप मोठं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. मम्मी, पप्पा आणि भावाने या घरासाठी खूप खडतर प्रवास काढला. त्याची आज खूप मोठी पोचपावती भेटलेली आहे. आज गृहप्रवेश सुद्धा होता, आणि वास्तुशांती आणि सत्यनारायणची पूजा सुद्धा केलेली होती. आम्ही होमपूजनासाठी बसलेलो होतो, कारण भटजींनी बोलले की घरातली जेवढी लोक आहेत त्यांनी होमपूजनासाठी बसा. तर आम्ही होमपूजनाला बसलेलो होतो. भावाला खूप मिस करत होतो. त्यांनी व्हिडिओ कॉल केलेला होता. तो असता तर खूप बरं वाटलं असतं, पण तो बाहेर असल्यामुळे त्याला येता येत नव्हतं. दूध उतू घातलं घरामध्ये, आणि त्याच्यानंतर सत्यनारायणची पूजा सुरुवात केली. आज घरामध्ये हरिपाठ ठेवण्यात आला होता, कारण मम्मी, पप्पा आणि भाऊ सांप्रदायिक आहेत, वारकरी आहेत. त्यामुळे घरात भजन हे झालंच पाहिजे. हरिपाठ झाला, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी थोडक्यात तुम्हाला बाहेरून कसं दिसतं आमचं घर ते दाखवते. असं काहीसं आमचं लायटिंगने सजलेलं घर आहे, आणि खूप छोट्या जागेतच आम्ही खूप छान घर सजवलेलं आहे आणि बांधलेलं सुद्धा आहे. माझं जे जुनं घर होतं ते तुम्हाला दाखवते. हे छोटंसं घर जुनं होतं, या ठिकाणीच आम्ही ते नवीन घर बांधलेलं आहे. यामध्येच आमचं सगळं बालपण गेलेलं आहे, आणि ह्यामध्ये घरामध्ये सुद्धा खूप छान दिवस गेले होते.